पंकजा मुंडे या सध्या पोहोचलेल्या आहेत। मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे। बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा असतो। भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दसरा मेळावा पार पडतोय। थोड्याच वेळात धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्याला दाखल होणार आहेत। पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। सध्या सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर पोहोचलेले आहेत। 2015 सालापासून पंकजा मुंडे यांनी या गडाच्या पायथ्याशी त्यांनी 2015ला मेळावा भरवला होता। मात्र 2016 पासून सावरगाव घाट येथे हा मेळावा आता आयोजित होऊ लागलेला आहे। धनंजय मुंडे हे देखील थोड्याच वेळात या मेळाव्याला हजर राहणार आहेत। पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, पंकजा मुंडे काय संबोधित करतात, काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र जेसीबी वरून फुलांची पुष्पवृष्टी जी आहे ती पंकजा मुंडे यांच्यावर केली जाते। त्यांचं जंगी स्वागत असं केलं जातंय। या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। अगदी सकाळपासूनच अनेक कार्यकर्ते भगवान भक्तिगडावर दाखल झाले होते। आता पंकजा मुंडे या देखील भगवान भक्तिगडावर पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात ते त्या कार्यकर्त्यांना देखील संबोधित करतील। या मेळाव्याचं यंदाचं हे 11वं वर्ष आहे। भगवान बाबांची जन्मभूमी असल्याने या ठिकाणाला विशेष आध्यात्मिक आणि सामाजिक देखील महत्त्व आहे। पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा आपण पाहतोय। फुलांची पुष्पवृष्टी त्यांच्यावर होते। जेसीबी मधून अनेक कार्यकर्ते फुलांची पुष्पवृष्टी त्यांच्यावर करतात। किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। या सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत सध्या पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर दाखल झालेले आहेत। गोपीनाथ मुंडे यांच्या काळात दसरा मेळावा भगवानगडावर भरायचा आणि या मेळाव्यातून ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करायचे। मात्र 2014 मध्ये त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा आता कायम ठेवलेली आहे। गोपीनाथ मुंडे यांचे देखील पोस्टर्स हातात झळकवले जात आहेत आणि पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जात आहे। पंकजा मुंडे आज काय संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भगवान भक्तिगडावरची ही दृश्य आपण पाहतोय। यंदा या मेळाव्याचं 11वं वर्ष आहे। पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित आहेत। दसरा मेळाव्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली। अगदी व्यवस्थित असं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। भगवान भक्तिगडावर सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे। सध्या भगवान भक्तिगडावरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पंकजा मुंडे या सध्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। हाती हा भगवा ध्वज घेऊन सध्या पंकजा मुंडे भगवान भक्त पोहोचलेला आहे। तर 2024च्या दसरा मेळाव्यातही धनंजय मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली होती। थोड्याच वेळात आता ते भगवान भक्तिगडावर पोहोचणार आहेत आणि याही वर्षी दोन्ही भाऊ बहीण एकत्रित व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्या बीडमधली जी राजकीय परिस्थिती आहे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो राज्यभर गाजतोय त्या संदर्भात पंकजा मुंडे भाष्य करणार का, धनंजय मुंडे भाष्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। तर दुसरी दृश्य शिवतीर्थवरची आपण पाहतोय। दसऱ्याच्या शुभेच्छा या राज ठाकरे आपल्या नातवाला देतानाची हे क्षण जे आहेत ते सध्या कॅमेऱ्यात टिपले गेलेले आहेत। त्यांच्या नातवासोबत राज ठाकरे सध्या संवाद साधतायत। तर पहिली दृश्य आहेत भगवान भक्तिगडावरची। भगवान भक्तिगडावर सध्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तर दुसरी दृश्य राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाची आहेत। नातवानं आजोबा राज ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपट्याचं पान देऊन शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि राज ठाकरे यांनी देखील आपल्या नातवाकडून या शुभेच्छा स्वीकारत त्याला आशीर्वाद दिलेले आहेत।
सगळ्यांचं लक्ष सध्या भगवान भक्तीगडावर लागलेलं आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचत असलेली भव्य मूर्ती आणि तळाघरात देखील त्यांची प्रतिमा आहे। तर या मेळाव्याला दरवर्षी वंजारी समाजासह ओबीसी समाजाचे देखील लाखो बांधव उपस्थित असतात, हजेरी लावतात। आवर्जून या दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्तीगडावर ते दाखल होतात आणि आजही दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते भगवान भक्तीगडावर पोहोचलेले आहेत। त्यामुळे हा मेळावा जो आहे तो धार्मिक, सामाजिक आणि राजकीय तीनही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातोय। तर दुसरी दृश्य राज ठाकरे यांच्या निवासस्थानाची। राज ठाकरे यांचा नातू कियान याने राज ठाकरे यांना आपट्याचं पान देऊन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्याची ही दृश्य आहेत। आज पंकजा मुंडे काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। बीडमध्ये सध्या जी राजकीय स्थिती आहे, त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो राज्यभर गाजतोय, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो राज्यभर गाजतोय, यावर पंकजा मुंडे भाष्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे हे देखील थोड्याच वेळात आता भगवान भक्तीगडावर दाखल होणार आहेत। गेल्या वर्षी देखील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रितरित्या दसरा मेळाव्याला पाहायला मिळाल्या। यावर्षी देखील दोन्ही भाऊ बहीण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। धनंजय मुंडे या सर्व प्रकरणावर काय भाष्य करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। यंदा या दसरा मेळाव्याचं 11वं वर्ष आहे। दरवर्षी गोपीनाथ मुंडे, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळात हा दसरा मेळावा भरवला जायचा। भगवानगडावरच हा दसरा मेळावा भरवायचे आणि या मेळाव्यातून ते आपली राजकीय भूमिका नेमकी काय आहे ते दरवर्षी स्पष्ट करायचे। कार्यकर्त्यांसोबत ते संवादही साधायचे। मात्र 2014 मध्ये त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रथा पुढे नेली। मात्र ही जी दृश्य आपण पाहतोय, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो जे आहेत ते झळकवण्यात आलेले आहे। वाल्मिक कराड, वी सपोर्ट वाल्मिक अण्णा असे आशय असलेले फलक जे आहेत ते या मेळाव्यात झळकवले जात आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद वाढण्याची शक्यता आहे। बीडमध्ये भगवान भक्तीगडावर वाल्मिक कराड याचे फोटो झळकवण्यात येते। वी सपोर्ट वाल्मिक अण्णा असे आशय असलेले हे फलक जे आहेत या काही कार्यकर्त्यांनी हातात धरलेले आहेत।